आपल्या हिंजवडीमध्ये पुन्हा एकदा मिक्सर ट्रकमुळे एका मुलीचा जीव गेलाय। मागच्याच महिन्यात 30 वर्षीय महिलेचा डंपर खाली येऊन मृत्यू झाला होता। त्या विषयावर मी एक व्हिडिओ पण बनवला होता। एकाच महिन्यानंतर या डंपरने 2 ॲक्सिडेंट होता आणि 2 मुलींना आपला जीव गमावावा लागतो। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 11 वर्षीय मुलगी डंपर खाली आली, तर मागच्या महिन्यात 30 वर्षीय महिला डंपर खाली आली आणि मागच्या 4 दिवसात 2 मुलींनी आपला जीव गमावलाय। मागच्याच महिन्यात झालेल्या ॲक्सिडेंट नंतर सरकारने यावर एक GR काढला आणि या डंपरवर बंदी आणली। तरी सुद्धा आपल्याला पीक ऑफिस आवरच्या टाइमामध्ये हे डंपर सहज बघायला मिळतात। हा मान्य आहे, कन्स्ट्रक्शन थांबलं नाही पाहिजे, पण या गाड्यांसाठी रात्रीचा टाइम दिलेला असतो। एकाच महिन्यात असे 3 मोठे ॲक्सिडेंट होत आहे, तर यामागे प्रशासन चुकलंय किंवा कोणतरी कायद्याचं पालन करत नाही असं म्हणायला नको का? बरे, सततचे ॲक्सिडेंट होण्यामागे नेमकं कारण काय आहे? पहिलं कारण आहे रोडवर भरधाव धावणारं मिक्सर ट्रक। दुसरं कारण म्हणजे ज्या ठिकाणी ज्या वेळेला हे ट्रक बॅन आहे त्यावेळी सुद्धा हे ट्रक रस्त्यावर धावतात। तिसरं कारण म्हणजे इथले रस्ते, इथं गाडीने काय पायी चाललं देखील धोक्याचं आहे। चौथं कारण हे आपण स्वतः आहोत। आपण वाहतुकीचे नियम पाळत नाही, आपण ओव्हर स्पीडिंग करतो, रॉंग साईडने गाडी चालवतो, ओव्हरटेक करतो। पहिल्या 3 गोष्टी सुधारतील की नाही ते आपल्या हातात नाहीचे, पण चौथी गोष्ट आपण सुधारू शकतो, वाहतुकीचे नियम पाळू शकतो आणि मिक्सर ट्रक दिसल्यावर त्याच्यापासून 4 हात दूर राहा, त्याला ओव्हरटेक करू नका। इथे माणसापेक्षा पैसा मोठा आहे, तर अपेक्षा करू नका की मिक्सर ट्रक बॅन होतील। काही बदल घडवायचा असेल तर तो स्वतःपासून सुरुवात करा, वाहतुकीचे नियम पाळा आणि तुम्हाला ट्रॅफिकच्या वेळेस मिक्सर ट्रक दिसलं तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना सांगा।